वाशिमच्या व्याड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। यावेळी शेतकऱ्यांच्या शेडनेटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करतात। यंदा बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले। 3 प्रकल्पांमध्ये 75% जास्त पाणीसाठा जमा झालाय। मान्सून पूर्व झालेल्या पावसामुळे बीडकरांची तहान भागली आहे। मुसळधार पावसामुळे वेंगुर्ल्यातील दाभोली या ठिकाणी मुख्य रस्त्यावरती दरड कोसळली। सुदैवाने यात वाहतूक सुरू नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। मात्र दरड कोसळल्यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली। पुण्यातील दिवे घाटामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली। त्यामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं। रस्ता विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे पाणी वाहू लागलं आणि माती संपूर्णपणे रस्त्यावरती आली। जळगावात पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे नुकसानाची तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी केली जाते। तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी थेट नुकसानग्रस्त शेतातून कृषी मंत्र्यांना फोन करत मागणी केली। मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोटमधील आरळी गावातील पूल वाहून गेला। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। सरपंच उपसरपंचांसह ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात आंदोलन करत तातडीने नवीन पूल बांधून देण्याची मागणी केली। अक्कलकोट तालुक्याला पाणीपुरवठा करणारे कुरनूर धरण हे 97% भरलेलं आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली। या पावसामुळे सोलापुरातील होडगी तलाव तुडुंब भरलेला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। कोल्हापुरात एका व्यक्तीला साखळदंडाने बांधून ठेवलं होतं। गडमुणशिंगी गावात साखळदंड बांधलेली व्यक्ती रस्त्यावरून जाताना दिसली। त्यानंतर पोलिसांना बोलवून नागरिकांनी संबंधित व्यक्तीची सुटका केली आहे। तर पोलिसांनी चौकशी करून पीडिताला वाऱ्यावर सोडलं। मात्र दोषींवरती कारवाई केलेली नाहीये। सटाण्याचे सहाय्यक निबंधकावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बाजार समितीच्या निवडणुकीत निर्णय अधिकारी असताना उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला। त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली। बुलढाणा जिल्ह्यात 20 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। शाळेतील पटसंख्या कमी होत असल्यामुळे शिक्षकांवरती कारवाई करण्यात आली। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली। पंढरपूरमध्ये वाहतूक विभागाकडून बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई करण्यात येते। दरम्यान भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी वाहतूक विभागाच्या कारवाईला विरोध केला आहे। जळगाव शहरात बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। यावेळेला 140 वाहन चालकांकडून 3,03,200 रुपयांचा दंड वसूल केला। जळगावच्या बसस्थानकाबाहेर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते। त्यामुळे प्रवाशांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो। दरम्यान बसस्थानकाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि तातडीने वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्याची मागणी प्रवासी करतात। पालघरच्या घोराळ्यामध्ये गर्भवती महिलेला केवळ उपचार न मिळाल्यामुळे अर्भकाचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान रुग्णवाहिका वेळेवरती मिळत नसल्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो। चोपडा तालुक्यात यंत्रांच्या सहाय्याने मका पेरणीला सुरुवात झालेली आहे। पेरणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्रांचा वापर करत पेरणी सुरू केली आहे। गोंदियामध्ये शासकीय आश्रमशाळेतील नर्स भरती घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे। पैसे घेऊन नियुक्ती केल्याच्या उमेदवारांनी आरोप केलेला आहे। तातडीने कारवाई करण्याची मागणी उमेदवार करत आहेत। पुण्यामध्ये मोराने पिसारा फुलवून नृत्य केलेला आहे। मोराच्या नृत्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतो। पुण्याच्या खडकवाडीमध्ये 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलेला आहे। नागरिकांवर हल्ले थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। जालन्यात तलवारीने केक कापणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलेलं आहे। पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केलेला आहे। पेंचच्या जंगलातील एका बिबट्याची वाघाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठीची धडपड कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे। मध्य प्रदेश पेंचच्या तुरिया गेट जवळील हा व्हायरल व्हिडिओ आहे। झाडावरती बसलेला बिबट्यावरती लक्ष्मी नावाच्या वाघिणीने हल्ला केलाय। बिबट्या एका झाडावरून खाली जमिनीवरती उडी मारतो आणि धावत जीवाच्या आकांताने दुसऱ्या झाडावरती चढतोय। दरम्यान त्याचा पाठलाग करत लक्ष्मी वाघीण पण त्याच्या मागे झेप घेते आणि झाडावरती बऱ्याच वरपर्यंत चढते। कॉरिडॉर विरोधासाठी पंढरपुरात अभिरूप मतदान सुरू आहे। यावेळेला मतदान करण्यासाठी कॉरिडॉर बाधितांच्या रांगा लागलेल्या आहेत। काशी आणि उज्जैनच्या धर्तीवरती पंढरपुरात कॉरिडॉर होणार आहे। मात्र याला विरोध करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आढे शिवारात वीज अंगावरती पडल्यामुळे एका 60 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। नथू
सनेर असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली. मालेगाव महानगरपालिका प्रशासनातर्फे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलेली असून या अंतर्गत 5 दिवसात शेकडो अतिक्रमणांवरती बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारी छोटी मोठी सर्व अतिक्रमणही जमीनदोस्त केली. सांगलीच्या मिरज तालुक्यातील वडवी या इथे ग्रामपंचायतीच्या विकास कामांवरून ग्रामपंचायत सदस्यांच्या भावासह दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. सरपंच गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप जखमींकडून केला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगरुळपीर आणि वाशिम या 4 एसटी आगारातील तसंच राज्यभरातील एसटी आगारातील बसेसमध्ये अमृत योजनेचा आधार कार्डसह इतर बोगस आधार कार्डतर्फे योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना आता चाप बसला. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील 39 गावाच्या नागरिकांना भूखंड मिळणार आहेत. यावेळेला पट्टे वितरणासाठी आमदार राजेश बकाने यांनी पुढाकार घेतला आहे. तिरुपती बालाजी प्रमाणेच पंढरपुरात विठ्ठलाचं आता टोकन दर्शन सुरू होणार आहे. 15 जूनपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाची प्रायोगिक चाचणी होणार असून यासाठी पहिल्या दिवशी 1200 लोकांना बुकिंग उपलब्ध असणार आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे. एक्सप्रेसचं इंजिन फेल झाल्यामुळे 2 तासांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. उंबरमाळी स्थानकाजवळ कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहपरिवार लोणी गावचं ग्रामदैवत असलेल्या म्हसोबा महाराजांची पूजा केली आहे. विखेंच्या वाढदिवसाचा औचित्य साधत ग्रामस्थांनी देवाला 14 लाखांचा चांदीचा सुंदर पोशाख अर्पण केला. वेंगुर्ले आगारामध्ये असलेल्या नवीन 5 एसटीचं आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. वेंगुर्ले आगाराला नवीन बस मिळण्यासाठी प्रयत्न केल्याबाबत आमदार दीपक केसरकर यांचा यावेळेला सत्कार सुद्धा केला आहे. बीड जिल्ह्यात गुन्हेगारांची सर्व कुंडली आता एका क्लिकवरती मिळणार आहे. पोलिसांसाठी स्मार्ट बीड पोलीस ॲप लॉन्च होणार आहे. यातून आरोपींचा तपास करणं आता सोपं होणार आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची गटारगंगा झालेली आहे. राजाराम बंधाऱ्यात कचऱ्याचा खच पडल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तर इथून पालिकेने तब्बल 50 टन कचरा हटवलेला आहे. अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच प्रभाग रचनेचे आदेश नगरविकास विभागानं दिलेत. धुळे महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी 9 टप्प्यांमध्ये प्रभाग रचना करण्यात येणार आहे. तर 15 जुलै रोजी नवीन प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे. जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत 10 तलाठ्यांचं निलंबन केलं. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर 87 कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणी खुलासे मागवण्यात आले. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसून वर्धा नदीपात्रातून मात्र बेसुमार रेतीचा उपसा सुरू आहे असा आरोप करत सरपंच वानिश घोसले यांनी उपोषण सुरू केलं. लोणार तालुक्यातील गंधारी गावातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. गडगडीत असलेल्या एका बंद घरामध्ये 10 गोवंशीय जनावरं मृत अवस्थेत आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. दुर्गंधी पसरल्यामुळे ग्रामस्थांनी पाहणी केली असता तिकडे सर्व जनावरांचे मृतदेह आढळून आले. पावसाच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांपर्यंत स्वस्त धान्य योजनेचं धान्य पोहोचत नसल्यास यंदा सरकारने पावसाळ्याच्या 3 दिवसात महिन्याचं धान्य एकाच वेळ देण्याची योजना आखलेली आहे. मात्र या योजनेची माहिती नसल्यामुळे ही योजना राबवली कशी जाणार, त्यामुळे रेशन दुकानदारांची योजना बट्ट्याबोळ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दौंड तालुक्यातील यवतमाळ महावितरणचे कर्मचारी यांनी दाखवलेला धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जाते. जोरदार पावसामुळे वीज पुरवठा करणारा खांब तळ्यात कोसळला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. यावेळेला तळ्याच्या पाण्यामध्ये पोहत जात स्वतःचा जीव धोक्यात घालून खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत केला. विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मात्र त्याआधीच शिवसेना शिंदे गटाचे फीत कापून पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा विक्रोळी उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी खुला होणार होता. मात्र त्याआधीच शिवसेनेकडून थेट या ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं. उल्हासनगरमध्ये एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. डॉक्टरांनी रुग्ण मृत आहे असं नातेवाईकांना सांगून मृत्यूचा दाखला सुद्धा दिला. दरम्यान अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना रुग्णाची हालचाल जाणवल्यामुळे त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारानंतर रुग्ण ठणठणीत बरा झाला. बोरिवलीमध्ये पोलीस खात्यामध्ये नोकरी मिळवून देण्याच्या आमिषातून फसवणूक करण्यात आलेली आहे. फसवणूक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपीच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतो.
पुण्याच्या मुठा नदीमध्ये एका वयोवृद्धाचा मृतदेह आढळलेला आहे. प्रकाश काळेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरामध्ये हरेकृष्ण धाम इमारतीत कचरा टाकण्यावरून 2 शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे सुद्धा दाखल केले. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील एका मोबाईल दुकानात चोरट्यांनी डल्ला टाकत चोरी केलेली आहे. अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ पुलाजवळ भरधाव बसने मालवाहू कंटेनरला धडक दिल्यामुळे अपघात झाला. सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाहीये.